नमस्कार. गोष्ट नर्मदालयाचे पुष्प 42वे. नाशिकला असताना वर्षातून किमान 3-4 वेळेस वेगवेगळ्या अभयारण्यांना भेटी देणं, सह्याद्री अथवा हिमालयात भटकंती असं काही ना काही चालू असायचं. अभयारण्यांमध्ये जाताना मैत्रिणींची किंवा नातेवाईकांची बच्चे कंपनी बरोबर असायची. या अभयारण्यांच्या भेटींना आम्ही अरण्य वाचन सहल असे म्हणत असू. बरेचदा चंद्रपूरचा प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ अतुल धामणकर हा देखील आमच्याबरोबर असायचा. खास करून ताडोबा आणि जिम कॉर्बेट हे प्रवास त्यांच्याबरोबर असायचे. या जंगल भटकंतीत वाघ बघणे हे तर एक आकर्षण असायचं, पण जोडीला इतर पशुपक्षी, सरपटणारे जीव यांचाही अभ्यास व्हायचा. त्यांचे आवाज, मूळ स्थान, विणीचा हंगाम, पावलांचे ठसे आणि असं अजून बरंच काही शिकायची मुलं या सहलीत. मुलं अत्यंत ओढीनं या सहलीची वाट बघत असत. नाशिकहून लेपाला आले तेव्हा असं वाटलं, आता हे सगळं अभयारण्यात जाणं, वन्य पशुपक्ष्यांना पाहणं याला कितपत वेळ मिळेल कुणास ठाऊक. कदाचित नाहीच, पण वन्यजीवांच्या सहवासाचा योग हा बहुधा माझ्या जन्मपत्रिकेतच लिहिलेला असावा. एक दिवस सकाळी नर्मदालयाच्या अंगणात साळींदरच्या शरीरावरचा एक काटा, खरं तर त्याचा केस, सापडला. एखादा खजिना सापडावा तसा मला आनंद झाला. म्हणजेच हे साळींदर महाराज जवळपासच कुठेतरी मुक्काम ठोकून आहेत. लपून लपून तरी किती दिवस नजरेआड राहणार. एकदा रात्री 11 वाजता मी इंदोरहून परत येत होते. गाडीत ड्रायव्हर आणि मी दोघंच. अगदी नर्मदालयाच्या कोपऱ्यावर ड्रायव्हरने कच्चकन ब्रेक दाबले. खरं तर मी पेंगुळलेले होते, अर्धवट जागी होते, डोळे मात्र बंद. घाबरून मी त्याला काय झालं रे विचारलं. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याने हातानेच समोरचं दृश्य मला दाखवलं. भर रस्त्यात साळींदर पाठमोरा उभा होता. पिसाऱ्यासारखे शरीरावरचे काटे त्याने फुलवलेले होते. डावीकडे जाऊ की उजवीकडे अशा द्विधा मनस्थितीत तो होता, पण त्यामुळे तो नाचतो आहे असं वाटत होतं. कदाचित गाडीच्या प्रखर दिव्यामुळे तो बावरला असावा. मी ड्रायव्हरला म्हटलं, आधी गाडीचे लाईट बंद कर. त्याला मराठीत साळींदर म्हणतात, तुमच्या भाषेत काय म्हणतात ठाऊक नाही. प्राणी संग्रहाखेरीज हा असा सहजासहजी दिसत नाही. आपलं भाग्य थोर म्हणून दिसला. ड्रायव्हरला आपलं भाग्य थोर वगैरे काही समजलं नसावं. त्याने माझ्याकडे समोरच्या प्राण्यापेक्षा आपल्या शेजारी बसलेला प्राणी अधिक विचित्र आहे या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि गाडीचे दिवे बंद केले. 2 मिनिटांनी गाडीचे दिवे पुन्हा चालू केले तर साळींदर रस्ता पार करून पलीकडच्या शेतात निघून गेला होता. नाशिकची माझी मैत्रीण शैला सरदेशमुख हिने एकटीने पायी नर्मदा परिक्रमा सुरू केली. 4च दिवसांनी तिला भेटायला म्हणून मी आणि दिग्विजय नर्मदा किनाऱ्यावरच्या चिचली या गावी गेलो. परतीच्या वाटेवर एक बगळा पायी रस्ता क्रॉस करत होता. रस्त्यावर ट्रॅफिक बऱ्यापैकी होती. समोरून एक स्कूल बस येत होती. या बगळ्याला उडत जाऊन रस्ता क्रॉस करायला काय झालं असा मनात विचार येत नाही, तोच समोरच्या स्कूल बसने त्या बगळ्याला उडवलं. बगळ्याने उडण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नात तो रस्त्याच्या पलीकडे असलेल्या झुडपात जाऊन पडला. आम्ही गाडी थांबवली. जवळ जाऊन पाहिलं तर बगळा जिवंत होता. सुदैवाने फारसं लागलेलं नव्हतं, पण त्याला उडता येत नव्हतं. त्याला अलगद उचलून दिग्विजय गाडीत घेऊन आला. मी त्याला माझ्या मांडीवर घेतलं. कदाचित घाबरला असावा. थोड्या वेळाने गाडीच्या डॅशबोर्डवर असलेल्या रामकृष्ण परमहंस, शारदामा आणि स्वामी विवेकानंदांच्या छोट्या फोटो मागे तो जाऊन बसला. खरं तर इतक्या कमी जागेत तो मावला तरी कसा याचं आश्चर्य होतं. प्रदक्षिणा घालाव्यात तसा त्याने त्या फोटोभोवती चक्रा मारल्या. त्याला चालता येत आहे म्हणजे जखम फार गंभीर नाही याची खात्री पटली. नर्मदालयात पोहोचताच तो गाडीच्या दरवाजातून बाहेर पडला आणि भांबावून आमच्या प्रार्थना कक्षात जाऊन बसला. रात्रभर तिथेच होता. मुलं गमतीने म्हणत, हा मागच्या जन्मी कोणीतरी साधू असावा किंवा रामकृष्णांचा भक्त असावा, कारण रात्रभर तो प्रार्थनागृहातच ठाकूरांच्या फोटोजवळ बसून होता. सकाळ झाली आणि मुलांची गडबड सुरू झाली. भुरकन दरवाजा बाहेर झेप घेऊन तो शेतात जाऊन विसावला. साळींदर बगळा यांच्या भेटीनंतर काही महिन्यांनी बिबट्यानेही दर्शन दिलं. मी नाशिकला असताना बिबट्या गावात येणं ही काही विशेष बातमी राहिली नव्हती, तर आम घटना झाली होती. कधी एखाद्या हॉटेलच्या रसोईमध्ये,
महात्मानगरला चक्क दुसऱ्या मजल्यावर तर रोझा कॉलनीत कुणाच्या बाथरूममध्ये बिबट्यांनी हजेरी लावल्याचे अनेक पुरावे होते. पण तो नर्मदालयाच्या आसपास फेरफटका मारेल असं कधी वाटलं नव्हतं. आमच्या स्थानिक वर्तमानपत्रात लेपा, अमलाथा, कठोरा, ढालखेडा, माकडखेडा यासारख्या ठिकाणी बिबट्यांच्या 2 माद्या आणि 4 बछडे यांचा वावर आहे अशी बातमी अधूनमधून असायची. रात्रीचे 10 वाजले होते. परदेशातून एक फोन आला. नर्मदालयात मोबाईलला रेंज फार कमी मिळते, त्यामुळे बाहेर रस्त्यावर येऊन मी दिव्याखाली उभी राहिले आणि अचानक कोल्हे जोराने ओरडण्याचा आवाज सुरू झाला. ओरडणं साधं नव्हतं. जंगलात वाघ किंवा दुसरा हिंस्र पशु आसपास आला तर बाकीचे प्राणी असे ओरडायला लागतात. त्याला अलार्म कॉल असंही म्हणतात. माझ्या ते लक्षात आलं, पण बिबट्या इतक्या जवळ असेल असा अंदाज नव्हता. मी फोनवर बोलतच होते. दिव्याचा उजेड फक्त रस्त्यावर होता. पलीकडच्या शेतात मिठ्ठ काळोख. त्या काळोख्यातून बिबट्याची स्वारी शांतपणे रस्त्यावर आली. माझ्याकडे बघत बघत रस्ता क्रॉस करून निघून गेले. खिडक्या बंद केलेल्या गाडीतून अभयारण्यातला वाघ किंवा बिबट्या बघणं, त्याची माहिती गाडीत बसलेल्या मुलांना कौतुकाने सांगणं आणि प्रत्यक्षात 25 फुटावर बिबट्याला समोर बघणं यातलाही फरक समजला. पाय थरथरायला लागले, शरीराला घाम फुटला. फोनवरचं बोलणं फक्त ऐकू येत होतं. पलीकडून फोनवरची व्यक्ती मी काय म्हणतोय ऐकू येतंय ना असं विचारत होती, पण माझ्या घशाला पडलेली कोरड त्यांना कशी समजणार. माझ्या सांगण्यावर नर्मदालयाच्या कार्यकर्त्यांनी त्या रात्री विश्वास ठेवला नाही. आमच्या वसतिगृहातली मुलं मला चिडवत म्हणाली, दीदी, बिबट्या सुद्धा तुम्हाला घाबरतो बरं का, कारण त्याने तुमच्यावर हल्ला केला नाही, कुत्रा किंवा कोल्हा असेल असं म्हणून माझी सगळ्यांनी थट्टा केली. वन विभागाला सूचना केली असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे अधिकारी येऊन गेले. पावलांचे ठसे मिळाले आणि त्यांना पकडण्यासाठी विभागाने सापळेही लावले. त्याच दिवशी वर्तमानपत्रात फोटो सकट मोठी बातमी होती. लेपाजवळच्या हनुमान मंदिरामागे बिबट्याने गायीची शिकार करून तिला खाल्ले. विशेष म्हणजे हे फोटो लोकांनी मोबाईलवरून काढलेले होते. दुर्दैवाने अजूनही या बिबट्यांच्या माद्या किंवा त्यांची पिल्लं यांना पकडण्यात वन विभागाला यश आलेलं नाही. बिबट्याने माझ्यावर झडप घातली नाही, काही इजा केली नाही. याचं कारण काय? अभयारण्यात मुलांशी बोलताना आम्ही नेहमी सांगायचो, भूक लागली नसताना सुद्धा खाणारा जगातला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. भूक लागलेली नसेल तर वाघ, सिंह, बिबट्या यासारखे हिंस्र पशु देखील समोरच्या प्राण्यावर हल्ला करत नाहीत किंवा त्याला आज मारून ठेवू, उद्या भूक लागल्यावर खाऊ असं देखील करीत नाही. साठवण ही गोष्ट त्यांच्या स्वभावातच नाही, ती सवय फक्त माणसांची. तो आठवडा बहुधा माझ्यासाठी वन्यजीव सप्ताह होता. ऑगस्ट महिना होता. पावसाची रिमझिम चालूच असायची. पावसा पक्षाची पेरते व्हा अशी आरोळी दिवसभर चालूच असायची. सकाळी फिरायला गेलं की त्याचं दर्शनही व्हायचं. एक दिवस मुलांनी भल्या पहाटे मला हाक मारली. मी प्राणायाम करत होते. काय रे, थांबा जरा असं म्हटल्यावर मुलं आजीजीनं म्हणाली, दीदी लवकर बाहेर या, आपल्या प्रार्थना कक्षात बघा, तो कोणता नवीन पक्षी आलाय. प्रार्थना कक्षात स्थानापन्न झालेला तो पक्षी म्हणजे फार मोठं आश्चर्य होतं, ज्याला पाहण्यासाठी किमान त्याची एक झलक तरी मिळावी म्हणून ताडोबाच्या जंगलात दिवस दिवस ज्याचा आम्ही शोध घेत असू तो चक्क नवरंग पक्षी होता. बराच वेळ माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच मी तर स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. तो बहुधा जखमी झालेला होता. बराच वेळ उडला नाही, पण त्याच्या शरीरावर जखम मात्र कुठेच दिसत नव्हती. मुलांना मी ताबडतोब बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक काढून दाखवले. मुखपृष्ठावरच नवरंग पक्ष्याचे चित्र होते. विशेष म्हणजे संपूर्ण नर्मदा परिक्रमेत 5 महिने आणि त्यानंतरही आजपर्यंत तो कधी दिसला नाही. 2 दिवस नवरंग नर्मदालयात मुक्काम ठोकून होता. पावसाळा असल्याने आश्रमाच्या व्हरांड्यात रात्री दिव्याखाली पडलेले असंख्य किडे पतंग यावर त्याचं पोट भरत असावं. 2 दिवसांनी बहुधा त्याच्या अंगात ताकद आली असावी. सकाळीच उठून तो आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या झुडपावर जाऊन बसला क्षणभर आणि भुर्रकन उडून गेला. तो उडाला याचा आनंद नक्कीच होता,
अचानकपणे हुरहुरसुद्धा वाटली. अगदी नवसानं देखील नवरंग पक्षी माझ्या घरात असा कधी 2-3 दिवस पाहुणा म्हणून राहिला नसता. त्या झुडपाच्या बारक्या फांदीवर नवरंग पक्षी बसताच मी थोडी अस्वस्थ झाले होते. त्याच्या वजनाने ती नाजूक फांदी तुटली आणि हा जमिनीवर पडला तर? माझी अस्वस्थता बघून सखी हसली आणि म्हणाली, फांदी नाजूक असो वा मजबूत, कुठल्याही फांदीवर बसलेला पक्षी कधीच घाबरत नाही, पडत नाही, कारण त्याचा भरोसा फांदीच्या मजबूतीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर असतो. भारती, धन्यवाद.